नमस्कार मित्रांनो, पुण्यात महापालिका निवडणूक अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर एकत्र लढणार नाहीत. कोणी केली घोषणा आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महापालिकेची आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार पक्ष महाविकास आघाडीचा भाग म्हणून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार पक्ष किंवा महायुतीमधील कोणत्याही पक्षाबरोबर उघड किंवा छुपी आघाडी केली जाणार नाही, असे पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार पक्षाची मासिक कार्यकारिणी बैठक झाली. यावेळी शहर अध्यक्ष जगताप व काकडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. जगताप म्हणाले की नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र हे निर्णय स्थानिक पातळीवर आहेत. या प्रकारची कोणतीही युती पुण्यात होणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. त्यानुसार महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवू. महायुतीमुळे पुणेकरांनी बरेच काही गमावले आहेत. हाच आमचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या पक्षाबरोबर आम्ही जाणार नाहीत, असं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही. चंद्रगड तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा झाली आहे. आम्ही तिथे महाविकास आघाडीचा भाग म्हणून लढत आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणतीही चर्चा नाही. महाविकास आघाडीमध्ये वाद न होता आम्ही एकत्रितपणे लढू, असं काकडे यांनी स्पष्ट सांगितलं. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारीचा शेवटचा टप्पा म्हणून मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पक्षाची 52वी मासिक आढावा बैठक पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पार पडली आहे. पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा आढावा घेण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर समविचारी पक्षांबरोबर आघाडी करून निर्धाराने लढणार आहेत. तसेच पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज वाटपाच्या शुभारंभही या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. महायुतीने पुणे शहराला वाहतूक कोंडी, गुन्हेगारी, बागलपणा अशा संकटात नेऊन सोडला आहे. तसेच महायुतीमधील तिन्ही पक्ष समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. अशा धर्मांध शक्त्यांना सोबत न घेता पुरोगामी महाराष्ट्राची पताका खांद्यावर घेऊन आपण पुणे शहराला पुन्हा एकदा संस्कृत व सुनियोजने शहर बनवण्यासाठी निर्धाराने लढू, अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी जाहीर केली. यावेळी आमदार बापू पठाडे, माजी आमदार जयदेवराज गायकवाड, अंकुश काकडे, रवींद्र मावळदरकर, प्रकाश म्हस्के यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.